काय आपण काल क्लचेस बघितलेले, म्हणजेच काय, टू एंगेज अँड डिसएंगेज द ड्रायव्हिंग अँड ड्रिव्हन शाफ्ट इन रनिंग कंडिशन वी रिक्वायर द क्लचेस. आता एंगेज डिसएंगेज कशासाठी असते बघा, टू चेंज द गिअर्स, मीन्स टू चेंज द टॉर्क व्हॅल्यू, और टू अप्लाय अ पार्शल लोड, त्यावेळेला और टू ट्रान्समिट द पार्शल पॉवर. नॉर्मली आपण काय करतो, क्लचेस यूज करतो. मग त्या क्लचेसचं मी तुम्हाला काल वर्किंग सांगितलेलं, आणि त्यातला आपण घेतला होता सिंगल डिस्क और प्लेट क्लच. त्या सिंगल डिस्क और प्लेट क्लच मध्ये ही जी सेंटरची प्लेट होती ही ड्रिव्हन शाफ्टला कनेक्ट होते, ड्रिव्हन शाफ्टला, आणि ह्या ज्या दोन आहेत या ड्रायव्हिंग शाफ्टच्या फ्लायव्हीलला कनेक्ट होत्या, म्हणजे ड्रायव्हिंग शाफ्टला कनेक्ट होत्या, आणि या दोघांच्या मध्ये हा कॉन्टॅक्ट सरफेस होता. मग नॉर्मली ह्याची राईट साईड, ह्या प्लेटची आणि लेफ्ट साईड, म्हणजे हे जे कॉन्टॅक्ट सरफेस आहेत हे नॉर्मली फ्रिक्शन मटेरियलचे बनवलेले असतात. या दोघांच्या मध्ये जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त तेवढी ड्रायव्हर कडून ड्रिव्हनकडे पॉवर ट्रान्समिटिंग कपॅसिटी जास्त. मग मी याच्यासाठी काय केलं की याची पॉवर ट्रान्समिटिंग कपॅसिटी जी आहे ती पॉवर इज इक्वल टू काय, टॉर्क इंटू ओमेगा, म्हणजे टॉर्क वरती डिपेंड. म्हणजे जेवढा टॉर्क जास्त तेवढी पॉवर ट्रान्समिटिंग कपॅसिटी जास्त. टॉर्क कसा करतोय आपण, फोर्स इंटू रेडियस, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इंटू रेडियस, म्हणजे इथली पॉवर ट्रान्समिटिंग कपॅसिटी ही फ्रिक्शनल फोर्स वरती डिपेंड आहे. म्हणून मी इथला फ्रिक्शनल फोर्स डिटरमाइन केला. म्हणजे डिटरमाइन करण्यासाठी काय केलं बघा, इथं शाफ्ट साठी एक होल असणार, त्यामुळे हा हॉलो आहे, हॉलो डिस्क आहे, हॉलो डिस्क. मग मी याचा आउटर आणि डायमीटर ड्रॉ केला, म्हणजे मी डिस्क ड्रॉ केली, ठीक आहे, साइड व्ह्यूने. आणि या डिस्क मध्ये मी काय केलं, एक स्मॉल इलेमेंटल रिंग कन्सिडर केली, स्मॉल इलेमेंटल रिंग ऍट रेडियस आर, थिकनेस घेतली डी आर. जी ओरिजिनल डिस्क आहे त्याची मिनिमम रेडियस R2 म्हटलं, मॅक्सिमम रेडियस R1 म्हटलं. मग या केससाठी मला इथला फ्रिक्शनल फोर्स डिटरमाइन करायचा होता, फ्रिक्शनल फोर्स. मग हा फ्रिक्शनल फोर्स डिटरमाइन करण्यासाठी मी काय केलं बघा, करण्यासाठी मी काय केलं, लागले ह्या दोन कॉन्टॅक्ट सरफेस मध्ये त्या इलेमेंटल रिंग वरती, त्याला म्हटलं मी स्मॉल पी, त्या प्रेशरला म्हटलं मी स्मॉल. मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया लिहिलं. फोर्स म्हणजे त्या इलेमेंटल रिंग वरती असलेला फोर्स, टोटल फोर्स जो स्प्रिंग अप्लाय करणार आहे तो डब्ल्यू. मग मी असं कन्सिडर केलं, या स्मॉल इलेमेंटल रिंग वरती या स्मॉल असलेला फोर्स मी घेतला डीडब्ल्यू. डीडब्ल्यू. पण सगळ्यांनी आपापले माईक म्यूट करा. या रिंग वरचा मी, या इलेमेंटल रिंग वरचा मी फोर्स घेतला डीडब्ल्यू, आणि त्याचा एरिया कसा काढला बघा, सरकमफरन्स इनरचा घ्या 2πr इंटू थिकनेस dr. मग याच्यावरनं मला ह्या डीडब्ल्यू ची किंमत मिळाली. डीडब्ल्यू म्हणजे काय, या इलेमेंटल रिंग वरती अप्लाय झालेला नॉर्मल फोर्स मिळाला मला. मग नॉर्मल फोर्स मिळाल्यानंतर हे बघा, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असते म्यू इंटू नॉर्मल फोर्स म्हणजे आरएन. आता आरएन म्हणजे इथं डीडब्ल्यू आला त्या स्मॉल इलेमेंटल रिंग वरचा. मग मी त्याच्यावरचा फ्रिक्शनल फोर्स काढला, म्यू इंटू नॉर्मल फोर्स, म्यू इंटू इथला नॉर्मल फोर्स किती आहे डीडब्ल्यू. तो डीडब्ल्यू ची किंमत, म्हणजे मला हा फ्रिक्शनल फोर्स मिळाला. पण मला पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जर डिटरमाइन करायची असेल तर मला टॉर्क लागणार, म्हणून मी त्या स्मॉल इलेमेंटल रिंग वरचा टॉर्क काढला. टॉर्क कसा असतोय, फोर्स इंटू रेडियस. टॉर्क कसा करतो आपण, फोर्स इंटू रेडियस, ठीक आहे. त्यामुळे मी काय केलं बघा, त्याला रेडियसने मल्टिप्लाय केलं. हा फ्रिक्शनल फोर्स मी इथे लिहिला जो मागे मिळवलाय तो, आणि रेडियस, मला हा टॉर्कची किंमत मिळाली. मग याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या पण फ्रिक्शन सरफेस वरती आपण दोन थेरीज यूज करतो. त्यातली पहिली जी थेरी आहे ती म्हणजे युनिफॉर्म प्रेशर थेरी, आणि दुसरी जी थेरी आहे ती म्हणजे युनिफॉर्म वियर थेरी. आता युनिफॉर्म प्रेशर थेरी याचा अर्थ काय, ज्या वेळेला दोन कॉन्टॅक्टिंग सरफेसेस नवीन असतात, म्हणजे ही डिस्क पण नवीन आहे, म्हणजे क्लच प्लेट तुमची, आणि ही प्रेशर प्लेट पण नवीन आहे, त्यावेळेला इथं डायरेक्ट प्रत्येक पॉईंटचा एकमेका पॉईंट बरोबर कॉन्टॅक्ट असतोय, म्हणजेच प्रत्येक ठिकाणी प्रेशरची व्हॅल्यू काय असते, सेम असते. पण ज्या वेळेला या प्लेट जुन्या होतात, म्हणजे काही यूज झाल्यानंतर काय होते, फ्रिक्शनमुळे यांच्या सरफेस वरती वियर होते, वियर, आणि वियर झाल्यामुळे प्रत्येक पॉईंट एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेलच असं नाही. अशी जी कंडिशन असते त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म वियर थेरी. युनिफॉर्म वियर थेरी. मग युनिफॉर्म वियर थेरीसाठी आपण काय करतो, त्या पॉइंटला असलेलं प्रेशर, म्हणजे समजा मी इथं घेतलंय, इथं असलेलं प्रेशर आणि त्याची रेडियस, प्रेशर इंटू रेडियस इज इक्वल टू काय करते आपण, कॉन्स्टंट घेते. मग काल मी
युनिफॉर्म प्रेशर कंडिशन घेतली होती, म्हणजे प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतलं आणि त्याच्यावरून मी हा टोटल टॉर्क काढला. हा टोटल टॉर्क काढण्यासाठी काय केलं बघा, मी इंटिग्रेशन ऑफ टॉर्क केलं, इकडे इंटिग्रेशन ऑफ राईट साईड केलं. मग आता हा विथ रिस्पेक्ट टू डी आर आहे, म्हणून मी मिनिमम टू मॅक्सिमम रेडियस घेतलं. मिनिमम रेडियस R2, मॅक्सिमम रेडियस R1 आणि टॉर्कची व्हॅल्यू मिनिमम 0 असू शकता, मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम टी असणार. ओके, त्याला इंटिग्रेट केलं आणि मला पाहून ही किंमत मिळाली. पण ही किंमत मिळताना प्रेशर जे कॉन्स्टंट घेतलेलं म्हणजे कॅपिटल पी, टोटल प्रेशर इज इक्वल टू मी टोटल प्रेशर काढलं, फोर्स डिवाइड बाय एरिया. टोटल फोर्स त्या डिस्कवरती ऍक्ट व्हायला डब्ल्यू आणि त्याचा टोटल एरिया पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर हॉलो असल्यामुळे पाय बाय 4 डी स्क्वेअर लिहू शकता तुम्ही, D1 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर. पण मला रेडियस मध्ये पाहिजे होतं त्यामुळे मी पाय R स्क्वेअर दिलाय, पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. ही किंमत इथं प्रेशरच्या जागी मी पुट केलेली आहे, त्यावरून तुम्हाला टॉर्कची किंमत मिळते. आता ही होती बघा युनिफॉर्म प्रेशर थेरी. आता मी पेपरला तुम्हाला काय विचारतील सांगतो. काय डिराइव्ह द इक्वेशन ऑफ टॉर्क फॉर सिंगल प्लेट डिस्क असं म्हणतील बाय युझिंग, आणि पुढे तुम्हाला कुठली कंडिशन यूज करायची ते दिलेलं असणार आहे. बाय युझिंग युनिफॉर्म प्रेशर एकतर देतील, नाहीतर बाय युझिंग युनिफॉर्म वियर देतील. ठीक आहे, आता युनिफॉर्म प्रेशर म्हटलं तर इथून स्टार्ट करायचं, इथून थांबायचं, युनिफॉर्म प्रेशर. आता युनिफॉर्म वियर जर सांगितलं तर काय करायचं ते आता बघूया. युनिफॉर्म वियर कंडिशन सांगितलं तर इथनं स्टार्ट करायचं, परत हेच प्रेशर इज इक्वल टू DW डिवाइड बाय 2πr dr, त्यावरनं DW ची किंमत मिळेल, त्यावरनं फ्रिक्शनल फोर्स मिळेल. हे करतच जायचं, फ्रिक्शनल फोर्स मिळाल्यानंतर टॉर्क मिळवायचा, इथपर्यंत करायचं. ठीक आहे, युनिफॉर्म वियरला हे प्रेशरचं लिहायचं नाही, युनिफॉर्म प्रेशरचं हे लिहायचं नाही. याच्या पुढचं आता मी युनिफॉर्म वियरचं लिहितो. ठीक आहे, जे इथपर्यंत कॉमन आहे याच्या पुढचं तर युनिफॉर्म वियरचं काय होणार मानो चेंज. मी आता लिहितो बाय युझिंग युनिफॉर्म वियर थेरी. सेकंड, युनिफॉर्म वियर थेरी म्हणजे काय, ज्या वेळेला तुमची प्रेशर प्लेट आणि क्लेच प्लेट ज्या वेळेला ओल्ड झाली असेल, जुनी झाली असेल, त्यावेळेला बघा आपण काय करतो, युनिफॉर्म वियर थेरी यूज करतो. बाय युनिफॉर्म वियर थेरीला प्रेशर म्हणजे त्या पॉइंटला असलेलं प्रेशर इंटू त्या पॉइंटची रेडियस इज इक्वल टू काय घेतो आपण कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला म्हणतो मी सी. ठीक आहे, तो प्रेशर इंटू रेडियस ऍट दॅट पॉइंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो पी इंटू आर इज इक्वल टू सी. तेव्हा मी म्हणतो इक्वेशन नंबर, आता आधी काय काय दिलं बघतो त्याप्रमाणे देतो. इथं 3 दिलं होतं, याला ए दिलं होतं, म्हणजे मी याला बी म्हणतो. सो प्रेशर इंटू रेडियस इज इक्वल टू काय झाला कॉन्स्टंट. ठीक आहे, आता ही युनिफॉर्म वियरची कंडिशन आहे. त्या पॉइंटचं प्रेशर आणि त्या पॉइंटची रेडियस त्यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू काय घ्यायचं कॉन्स्टंट. मग आता मी काय करतो, याच्यावरून हा कॉन्स्टंट जो काय कॉन्स्टंट ह्याची किंमत शोधणार आहे. या कॉन्स्टंटची किंमत शोधण्यासाठी जर असं मी काय करतो, हे इक्वेशन 1 आहे की नाही, इक्वेशन 1 हे इक्वेशन 1 कन्सिडर करतो. तर बघा मी लिहितो मग नंतर सांगतो का तसं केलं. कन्सिडर इक्वेशन 1 DW इज इक्वल टू, मी पुन्हा पहिला इक्वेशन लिहितो मग नंतर पुढे त्याच्यावरती आपण मॉडिफिकेशन करूया. P इंटू 2πr dr, P इंटू 2πr dr हे तुमचं इक्वेशन 1 आहे. आता हा स्मॉल फोर्स आहे, त्या स्मॉल रिंगवरचा स्मॉल फोर्स आहे. जर टोटल फोर्स पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे मला, हा स्मॉल रिंगवरचा स्मॉल फोर्स आहे, टोटल फोर्स पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, टोटल फोर्स पाहिजे असेल तर मला अशा स्मॉल रिंगचे फोर्सेसची काय करायला पाहिजे, ऍडिशन करायला पाहिजे. ठीक आहे, आता हा स्मॉल फोर्स जो आहे या रिंगवरचा, अशीच एक बाहेर रिंग घ्यायची, त्याच्या बाहेरची घ्यायची, अशा सगळ्या स्मॉल 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 फोर्सेसची ऍडिशन करायची, म्हणजे तुम्हाला टोटल फोर्स म्हणजे W मिळेल. म्हणजे स्मॉल स्मॉल फोर्सेसची ऍडिशन म्हणजे काय येणार बघा इंटिग्रेशन. मग मी आता काय करतो, मला टोटल फोर्स W जर पाहिजे असेल तर मी ह्याला काय करतो इंटिग्रेट, लिहितो इंटिग्रेट. आता इंटिग्रेशन काय येणार बघा, DW लिमिट नंतर लिहितो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ P इंटू 2πr dr. आता हा DW आहे म्हणजे फोर्स आहे, मिनिमम फोर्स किती असणार 0 आणि मॅक्सिमम फोर्स किती असणार W. बरोबर, मिनिमम फोर्स किती असणार 0, मॅक्सिमम फोर्स किती असणार W. तसंच इकडे या P इंटू 2πr dr. आता इथं प्रेशर हे कॉन्स्टंट नाही आहे, प्रेशर इंटू रेडियस हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, त्यामुळे मी जर असं करतो बघा इंटिग्रेशन
पी इंटू आर. पी इंटू आर हे कॉन्स्टंट आहे आणि पी इंटू आर ला काय म्हटले मी सी म्हटले, त्यामुळे मी इथे लिहितो सी. पी इंटू आर इज इक्वल टू किती आहे सी इंटू 2 पाय इंटू डी आर. ठीक आहे, म्हणून पहिला मी पी इंटू आर हा कॉन्स्टंट आहे बरं, युनिफॉर्म वियरला पी इंटू आर हा कॉन्स्टंट आहे म्हणजे सी आहे ते लिहिलं. पुढे फक्त लिहितो मी फ्रॉम 1 1 वरून आणले पी इंटू आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता याचं लिमिट लिहायचं आहे. लिमिट बघा, हे विथ रिस्पेक्ट टू डी आर आहे, विथ रिस्पेक्ट टू रेडियस. आता हे विथ रिस्पेक्ट टू रेडियस जर असेल तर मिनिमम रेडियस आहे आपली R2 आणि मॅक्सिमम रेडियस काय R1. याचं लिमिट काय येणार R2 टू R1. ठीक आहे, लिमिट काय R2 टू R1. मग याला आता आपण इंटिग्रेट करूया. सांगा मग याचं इंटिग्रेशन काय येणार W 0 टू W. याच्यात कॉन्स्टंट पहिला बाहेर लिहितो, 2 पाय कॉन्स्टंट आहे, सी पण कॉन्स्टंट आहे. जे राहिला फक्त इंटिग्रेशन डीआर, राहिला फक्त इंटिग्रेशन डीआर. सांगा डीआरचं इंटिग्रेशन काय येणार, डीआरचं इंटिग्रेशन काय येणार आर. डीआरचं इंटिग्रेशन येणार आर. आता लिमिट कुठनं कुठं पर्यंत बघा R2 पासून R1. R2 टू R1 याला लिमिट पुट करतो, हा येणार W. सो W इज इक्वल टू काय आलं बघा 2 पाय सी. इथे काय आलं बघा R1 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट R1 मायनस R2. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट R1 मायनस R2. म्हणजे मला इथनं W ची किंमत मिळाली. पण हे W साठी चाललेलं नाही सगळं, हे मला C च्या किमतीसाठी चाललंय. कॉन्स्टंट काय त्यासाठी चाललंय. सो C इज इक्वल ह्या दोन्ही टर्म उचला इकडे ट्रान्सफर करा. सो W हे इकडे घ्या डिवाइड बाय 2 पाय R1 मायनस R2. 2 पाय R1 मायनस R2 तिकडे घेतलं म्हणजे डिवाइड झालं, म्हणजे C ची किंमत मिळाली. याला इक्वेशन नंबर 4 म्हणतो. म्हणजे मला कॉन्स्टंटचीच किंमत मिळाली, कॉन्स्टंटचीच किंमत मिळाली W डिवाइड बाय 2 पाय R1 मायनस R2. ओके, आता हे थोडस ऍडिशनल होतं. आता मी मागच्या डेरिव्हेशन मध्ये जातो आणि पुढे काय केलेलं सांगतो बघा. मी पी ची किंमत लिहिल्यानंतर काय केलेलं, हा डीटी जो आहे डीटी म्हणजे स्मॉल टॉर्क, त्याला मी इंटिग्रेट केलेलं टोटल टॉर्क साठी. आता मी ते करणार, हे इक्वेशन 3 जे आहे इक्वेशन 3 त्याच्यातला हा जो डीटी आहे तो डीटी नको आहे मला, पूर्ण टॉर्क पाहिजे. म्हणजे आता इक्वेशन 3 ला काय करायला पाहिजे मला आता इंटिग्रेट करायला पाहिजे. म्हणून मी तो लिहितो टू डिटरमाइन और टू फाइंड आउट टोटल टॉर्क इंटिग्रेट इक्वेशन 3. मी इक्वेशन 3 ला काय करतो इंटिग्रेट करतो. सो इंटिग्रेशन ऑफ डीटी इज इक्वल टू इक्वेशन 3 लिहालोय, इंटिग्रेशन ऑफ डीटी इज इक्वल टू 2 म्यू पी पाय 2 म्यू पी पाय आर स्क्वेअर डी आर. आर स्क्वेअर डी आर याचं काय व्हायला पाहिजे इंटिग्रेशन. आर स्क्वेअर डी आर याचं काय व्हायला पाहिजे इंटिग्रेशन. आता जरा तुम्ही विचार करून सांगायचं मला या डीटीचं, तर मला हे टोटल टॉर्क पाहिजे ना, म्हणून याला इंटिग्रेट करावं इक्वेशन 3 ला. याचं लोअर लिमिट काय येणार डीटीचं, लोअर लिमिट 0. डीटीचं लोअर लिमिट काय येणार 0 आणि अप्पर लिमिट काय येणार टी. मिनिमम टॉर्क 0, मॅक्सिमम टॉर्क टी. आता इथं हे विथ रिस्पेक्ट टू काय सांगा, इथं पी कॉन्स्टंट आहे का रे, नाही. इथं काय आहे बघा पी इंटू आर हा कॉन्स्टंट आहे, म्हणून मी जरा असं मॉडिफाय करतो बघा. इंटिग्रेशन 2 म्यू बघा पी इंटू ह्यातला एक आर घ्या, पी इंटू ह्या आर स्क्वेअर मधला एक आर घ्या. तो पी इंटू आर म्हणजे काय झाला सी. पी इंटू आर म्हणजे काय झाला सी. आता तो कॉन्स्टंट झाला हा पाय. आता ह्यातला एकच आर इथे युज केलाय पी इंटू आर ला, त्यामुळे एक आर राहिला आर डी आर. तर मला सगळ्यांना काय केलं मी पी इंटू ह्यातला एक आर पी इंटू आर इज इक्वल टू सी लिहिलंय. कुठं आणलंय फ्रॉम इक्वेशन बी. इक्वेशन बी वरून लिहिले काय पी इंटू आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आता याचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट लिहितो बघा. हे विथ रिस्पेक्ट टू डी आर आहे, आता विथ रिस्पेक्ट टू रेडियस आहे. याचा अर्थ मिनिमम रेडियस किती घेतले आपण, मिनिमम रेडियस R2 मॅक्सिमम रेडियस R1. मिनिमम रेडियस R2 मॅक्सिमम रेडियस R1. आता बाबा याला इंटिग्रेट करूया. सगळे कॉन्स्टंट पहिला बाहेर लिहितो. 2 हा कॉन्स्टंट आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा कॉन्स्टंट आहे, सी हा कॉन्स्टंट आहे, पाय हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे इंटिग्रेशन पुन्हा राहिले आर डी आर. इंटिग्रेशन आर डी आर. आर हा व्हेरिएबल आहे याचं इंटिग्रेशन. ओके, इकडं याचं इंटिग्रेशन येणार टी लिमिट 0 टू टी
डीटीचं इंटिग्रेशन येणार टी 2 म्यू सी पाय. आता बाळांनो मला याचं इंटिग्रेशन सांगा, आर चं इंटिग्रेशन. r square by 2. ओके, आर स्क्वेअर डिवाइड बाय 2. आता याला लिमिट पुट करायला पाहिजे. लिमिट काय बघा, R2 टू R1. लिमिट काय, R2 टू R1. बघा हा 2 काय झाला कॅन्सल, हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल, बरोबर. पहिला काय बघा, म्यू सी पाय, म्यू सी पाय. आता याला लिमिट पुट करा. लिमिट काय येणार बघा, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. लिमिट काय येणार, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इकडे काय आला बघा टॉर्क. सो टॉर्क इज इक्वल टू काय आला बघा, म्यू सी पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. आता ह्या टॉर्कच्या इक्वेशन मध्ये हा सी जो कॉन्स्टंट आहे, तो ऑलरेडी इक्वेशन 4 मध्ये शोधून ठेवलाय मी. इक्वेशन 4 मध्ये, ठीक आहे, इथं आहे बघा. सो ती किंमत पुट करतो. म्यू सी ची किंमत येतो, सी ची किंमत काय बघा, W डिवाइड बाय 2 पाय R1 मायनस R2. ही सी ची किंमत आहे. सी ची किंमत इक्वेशन 4 मधून लिहिल्या. इंटू म्यू झाला, सी झाला. आता पुढे पाय इंटू R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. कुठून आणलं हे, फ्रॉम 4 वरून मी सी ची किंमत पुट केल्या. आता जर असं काय करूया, सिम्प्लिफाय करूया. काय काय कॅन्सल होईल बघा यात, या इक्वेशन मध्ये काय काय कॅन्सल होईल. इथं पाय आहे, इथं पाय आहे, त्यामुळे हा पाय आणि हा पाय काय झाला, कॅन्सल झाला. पायची किंमत कॅन्सल झाली, राहिलेलं मी आहे असं लिहून घेतो. सो टॉर्क इज इक्वल टू म्यू इंटू इथं बघा W डिवाइड बाय 2 R1 मायनस R2, W डिवाइड बाय 2 R1 मायनस R2 इंटू हा पाय कॅन्सल झालाय, राहिलाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. हे ब्रॅकेटचा नाही, R2 चा स्क्वेअर आहे. R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. ओके, आता हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगा, ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी, बरोबर. म्हणून मी लिहितो ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी, त्यानंतर काय येणार ए मायनस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. आता विचार करून सांगा यात काय कॅन्सल होईल. R1 मायनस R2. R1 मायनस R2 इथं डिनॉमिनेटरला आहे आणि इथं न्यूमरेटरला आहे, त्यामुळे R1 मायनस R2 काय होणार, कॅन्सल. हे कॅन्सल झालं. ठीक, म्हणजे तुमचा फॉर्म्युला असा आला, म्यू W डिवाइड बाय 2 R1 प्लस R2. हे थोडंसं आपल्या फॉर्मॅटमध्ये लिहितो मी. हा 1/2 पहिला घेतो, म्हणजे 1/2 पहिला घेतला, म्यू W R1 प्लस R2. हा फॉर्म्युला पण तुम्ही अगोदर जर आठवत असेल तर हा फॉर्म्युला पण तुम्ही बाळांनो यूज केलेला आहे. सो टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी बाय युझिंग युनिफॉर्म वियर थिअरी इज 1/2 म्यू W R. 1/2 म्यू W R आणि R म्हणजे काय, R1 प्लस R2. आता हा फॉर्म्युला आणि युनिफॉर्म प्रेशरचा फॉर्म्युला जरासं कम्पेअर करून दाखव. युनिफॉर्म प्रेशर थिअरीचा फॉर्म्युला इथे आहे बघा, टॉर्क 2/3 म्यू W याला R म्हणा, 2/3 म्यू W R, 1/2 म्यू W R, 1/2 म्यू W R. आता इथं R म्हणजे काय, R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवाइड बाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. हे युनिफॉर्म प्रेशरला. युनिफॉर्म वियरला R म्हणजे काय, R1 प्लस R2, R1 प्लस R2. म्हणजे ही मला टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटीची किंमत मिळाली. ठीक आहे, आता मी परत एकदा तुम्हाला हे काय केले सांगतो. ठीक आहे, इथे फक्त एक ऍडिशनल स्टेप येत्या, ते ऍडिशनल स्टेप तुम्हाला करायला जमली की बाबा तुमचं हे संपलं. आता युनिफॉर्म वियर थिअरीला काय केलं मी पहिल्यांदा, की त्या पॉइंटचं प्रेशर आणि त्या पॉइंटची रेडियस इज इक्वल टू काय घ्यायचं, कॉन्स्टंट. तो प्रेशर इंटू रेडियस इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, मला म्हटलं इक्वेशन बी, हे युनिफॉर्म वियर थिअरी आहे. मग इक्वेशन 1 मध्ये गेलो, जे DWचं इक्वेशन होतं आपल्याकडे ऑलरेडी, त्या इक्वेशन मध्ये गेलो. हे मला सी शोधायचं आहे म्हणून हे केले, हे मागच्या युनिफॉर्म प्रेशर मध्ये केलेलं नव्हतं.
ते फक्त युनिफॉर्म वियर मध्येच करायचं. DW इज इक्वल टू जे इक्वेशन लिहायचं त्याला इंटिग्रेट करायचं म्हणजे तुम्हाला टोटल डब्ल्यू ची किंमत मिळेल. टोटल डब्ल्यू ची तो इंटिग्रेट केलं 0 टू W. याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू DR आहे म्हणून R2 टू R1. RDRचं इंटिग्रेशन काय येणार बघा. RDRचं येणार नाही. P इंटू R म्हणजे काय तर कॉन्स्टंट आहे. त्यामुळे P इंटू R ला मी C लिहिलं कॉन्स्टंट. त्यामुळे R गेला कॉन्स्टंट मध्ये आणि ते कॉन्स्टंट झालं. राहिला फक्त DR. मग सगळे कॉन्स्टंट बाहेर घेतले इंटिग्रेशन ऑफ DR आला. इंटिग्रेशन ऑफ DR म्हणजे काय येणार R लिमिट R2 टू R1 मिनिमम टू मॅक्सिमम. सो लिमिट पुट केला R1 मायनस R2 आला. त्यावर मला C ची किंमत मिळाली. कॉन्स्टंट जो घेतलेला मी रॅन्डम P इंटू R इज इक्वल टू C त्याची किंमतच मिळाली. आता ही किंमत मिळाल्यानंतर मग युनिफॉर्म प्रेशरला जसं केलेलं त्याप्रमाणे पुढे जायचं. काय करायचं टोटल टॉर्क मिळवण्यासाठी DTचं इक्वेशनला काय करायचं इंटिग्रेट करायचं. तर DTचं इक्वेशन होतं 2 म्यू P पाय R2 DR त्याला इंटिग्रेट केलं. लिमिट 0 टू T इथं मिनिमम रेडियस टू मॅक्सिमम रेडियस. मग याच्यामध्ये परत काय आला P इंटू इथं R2 आहे बघा. पण P इंटू R इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे म्हणून मी P इंटू R इज इक्वल टू कॉन्स्टंट दिला C आणि एक R तसाच ठेवला. R2 मधला एक R P इंटू R ला वापरला एक R तसाच ठेवला. मग 2 म्यू C पाय हे कॉन्स्टंट बाहेर घेतले राहिलं इंटिग्रेशन R DR. R चं इंटिग्रेशन केलं R²/2 लिमिट पुट केलं मिनिमम टू मॅक्सिमम रेडियस. ठीक आहे. त्याच्यावरून जे इक्वेशन मिळालं त्याच्यामध्ये पुन्हा C ची किंमत आणून पुट केली. C ची किंमत जी आधी मिळवली होती C ची किंमत इथं आणून पुट केली. C ची किंमत पुट केला पाय कॅन्सल झाला. मी इथं लिहिला A² मायनस B² चा फॉर्म्युला वापरला. A² मायनस B² चा फॉर्म्युला A प्लस B A मायनस B. त्यामध्ये R1 मायनस R2 हे काय झाले कॅन्सल झाले. त्यामुळे हे इक्वेशन राहिले. जे टॉर्क इज इक्वल टू 1/2 म्यू W R1 प्लस R2. आता सगळ्यांसाठी सांगतो मी फॉर्म्युला सोपा एकदम. युनिफॉर्म प्रेशर 2/3 म्यू WR लक्षात ठेवून कसं ठेवायचं 2/3 म्यू WR. युनिफॉर्म वियर 1/2 म्यू WR. बघा लक्षात कसं ठेवायचं युनिफॉर्म प्रेशरला 2/3 म्यू WR आणि युनिफॉर्म वियरला 1/2 म्यू WR. आता R जो आहे R तो युनिफॉर्म प्रेशर मधला R कसा लिहायचा R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवाइड बाय R1² मायनस R2². आणि युनिफॉर्म वियर मधला R कसा लिहायचा R1 प्लस R2. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचं 2/3 म्यू WR आणि युनिफॉर्म वियरला 1/2 म्यू WR आणि R त्याच्या किमती आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युनिफॉर्म वियरला R1 प्लस R2 आणि युनिफॉर्म प्रेशरला R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवाइड बाय R1² मायनस R2². ठीक आहे. आणि इथं भावाने हे तुमचं डेरिव्हेशन संपले. हे एक डेरिव्हेशन नाही सगळं मिळून हे पेपरला विचारणारे 2 डेरिव्हेशन आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला जर पेपरला विचारलं समजा फॉर सिंगल प्लेट और डिस्क क्लच डिटरमाइन द टॉर्क ट्रान्समिटेड बाय युझिंग युनिफॉर्म वियर. डिटरमाइन द टॉर्क ट्रान्समिटेड बाय युझिंग युनिफॉर्म वियर. त्यावेळेला तुम्हाला काय करायचं युनिफॉर्म वियर विचारलं तर इथनं स्टार्ट करायचं. प्रेशर वरून DW काढायचा मग फोर्स काढायचा फोर्स काढल्यानंतर टॉर्क काढायचा स्मॉल रेंज टॉर्क आणि इथनं पुढे हे करायचं नाही. मग इथनं पुढे डायरेक्ट वियरला म्हटलं याच्या पुढची स्टेप इथं आहे. मग युनिफॉर्म वियर थिअरी P इंटू R इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि मग हे करत जायचं शेवटपर्यंत टॉर्क मिळतो. आणि जर युनिफॉर्म प्रेशरनं विचारलं तर वियरचं काय करायचं नाही फक्त युनिफॉर्म प्रेशरचं इथंपर्यंत करायचं. ठीक आहे. 2/3 म्यू W R1 मायनस R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवाइड बाय R1² मायनस R2² एवढंच करायचं. ठीक आहे. या 2 थिअरी आहेत आणि या 2 थिअरीमध्ये कुठले तर एक पेपरमध्ये येईल. अजून एक डेरिव्हेशन आहे कोन क्लचचं ते पण विचारू शकतात. ठीक आहे. म्हणजे टोटल 3 डेरिव्हेशन आहेत. युनिफॉर्म वियर युनिफॉर्म प्रेशर सिंगल प्लेटला आणि कोन क्लचला परत असे 2 येणार युनिफॉर्म वियर आणि युनिफॉर्म प्रेशर कोन क्लचला. या 4 पैकी कुठले तर एक पेपरमध्ये विचारणार. आता जर बाळा तुम्हाला ह्यात काय डाऊट असेल तर विचारा. युनिफॉर्म वियर थिअरीच्या डेरिव्हेशन तर क्लच कन्सेप्ट और न्यूमेरिकल जास्त येतात का थिअरी जास्त येते म्हणजे बघत जाऊ तर असं काही नाही आहे. मी तुला सांगू काय ब्रेकचं डेरिव्हेशन पडलं ब्रेकचं तर याचा प्रॉब्लेम पडणार आणि याचं डेरिव्हेशन पडलं तर ब्रेकचा आणि न्यूमेरिकल पडणार आहे. आणि हे दोन्ही एकाच युनिटमध्ये आहे ब्रेक आणि क्लच. झालंय सगळ्यांचं कोणाला काही डाऊट नाही बघा. मग आता आपल्याला काय करायचे हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्या अगोदर मी काय करतो तुम्हाला जरा
मल्टी डिस्क क्लच. आता इथं काय होतं बघा, सिंगल डिस्क क्लच होता. हा सिंगल डिस्क असल्यामुळे काय झालं, इथं एक सेंटरला एक डिस्क होती आणि ह्या दोन प्रेशर प्लेट होत्या, बरोबर का. प्रेशर प्लेट का म्हणतो याला आपण, कारण की याच्यावरती स्प्रिंग फोर्स अप्लाय करतो म्हणजे या प्रेशर प्लेट आहे. मग या डिस्कच्या कॉन्टॅक्टमध्ये समजा इकडे एकच प्रेशर प्लेट असेल तर एकच कॉन्टॅक्ट सरफेस येणार, म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू मिनिमम असणार, म्हणजे त्याची टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी कमी असणार, म्हणजे त्याची पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी कमी असणार. म्हणजे सिंगल डिस्क और प्लेट क्लच मध्ये कॉन्टॅक्ट सरफेस कमी असल्यामुळे त्याची टॉर्क ट्रान्समिटिंग किंवा पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ही कमी असते. आता तुम्हाला टॉर्क ट्रान्समिटिंग आणि पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायची असेल तर सिंगल प्लेटच्या ऐवजी काय करायचा, मल्टी प्लेट क्लच यूज करायचा. मल्टी प्लेट क्लच मी जरा मुद्दाम फिगर दाखवतो तुम्हाला. जर तुम्ही बघितलं तर मल्टी प्लेट क्लच तुम्हाला असं बघायला मिळेल. आता याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला मी पुढे फिगर मध्ये दाखवतो. हे बघायचं, हा मल्टी प्लेट क्लच आहे. आता हे काय बघा, नुसते आउटलाईन ड्रॉ केलेले आहे, आउटलाईन. बाकीचं ड्रायव्हर, ड्रिव्हन, फ्लॅंज बाकी सगळं सेम तिकडं जसं होतं तसं, फक्त तुमचा जो एक्सटेंडेड पोर्शन होता का नाही, मी तुम्हाला दाखवतो एक्सटेंडेड पोर्शन. हे बघा, हा जो एक्सटेंडेड पोर्शन आहे की नाही, इथं या सिंगल प्लेटच्या ऐवजी नंबर ऑफ प्लेट वापरतात आणि त्याला नंबर ऑफ प्रेशर प्लेट घेतात. ठीक आहे, मग ते कुठं आहे बघा. आता हा जर ड्रायव्हर असेल तर या ड्रायव्हरला कनेक्ट केलेल्या ह्या प्लेट आहेत बघा, 1 2 3 4 5. या प्लेट कोणाला कनेक्ट केल्या, ड्रायव्हरला, सॉरी ड्रिव्हनला कनेक्ट केलेल्या 5 प्लेट आहेत, 1 2 3 4 5. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डिस्क किंवा तुमच्या ड्रिव्हनच्या प्लेट. आता त्याच्यानंतर ज्या प्रेशर प्लेट आहेत, प्रेशर प्लेट त्या ह्या आउटर एक्सटेंडेड पोर्शन वरती असणार बघा. म्हणजे येतात बघा 1 2 3 4 5. आणि या सगळ्या कनेक्ट करताना शेवटला इथं स्प्रिंग लावल्या बघा, स्प्रिंग. म्हणजे पुन्हा स्प्रिंग इथं फोर्स अप्लाय करणार, त्यामुळे ही पहिली प्लेट पुढे मूव्ह झाली की या सगळ्या प्लेट अल्टिमेटली याच्याबरोबर पुढे मूव्ह होतात सगळ्या आणि सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजे आता काय झालं बघा, कॉन्टॅक्टिंग सरफेस किती आले, जेवढे प्लेट तेवढे कॉन्टॅक्टिंग सरफेस आले बघा, 1 2 3 4 5 असे कॉन्टॅक्टिंग सरफेस येतात. मग टोटल कॉन्टॅक्टिंग सरफेसेस त्या कोणावरती डिपेंड आहेत ते पण सांगतो. ठीक आहे, मी तरी जरा मल्टी डिस्क प्लेट. मल्टी डिस्क क्लच. आता याच्यामध्ये 1 2 3 हा समजा ड्रायव्हरला कनेक्टेड केलेल्या तुमच्या सगळ्या काय डिस्क प्लेट आहेत. याला कनेक्ट केलेल्या प्लेट्स ह्या अशा असणार. ह्या कशावरती असणार, तुमच्या ड्रायव्हरवरती, या ड्रिव्हन वरती असणार प्रेशर क्लच प्लेट, आणि या सगळ्या प्रेशर प्लेट आहेत या तुमच्या सगळ्या ड्रायव्हरवरती असणार. म्हणजे फ्लॅनचा एक्सटेंडेड पोर्शन आहे की त्याला कनेक्टेड, आणि इकडे स्प्रिंग असते, स्प्रिंग याच्यावरती फोर्स अप्लाय करतो. मग याचे कॉन्टॅक्टिंग सरफेसेस जे आहेत, कॉन्टॅक्टिंग सरफेसेस ते आपण किती आहे असं कन्सिडर करतो. तर याचे कॉन्टॅक्टिंग सरफेस इक्वल काय घेतो आपण, नंबर ऑफ ड्रायव्हिंग प्लेट प्लस नंबर ऑफ ड्रिव्हन प्लेट प्लस 1. ड्रायव्हिंग प्लेटचा नंबर प्लस ड्रिव्हन प्लेटचा नंबर प्लस 1 एवढे का असतात कॉन्टॅक्टिंग सरफेस. ठीक आहे, मग आता इथं मी कॉन्टॅक्टिंग सरफेस दाखवतो बघा. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा 6वा. ठीक आहे, असे 6 सरफेस आले. ठीक आहे, मग त्याप्रमाणे काय होते बघा, तुमच्या तेवढ्या प्लेट्स येतात. ठीक आहे, आता इथं मी जे दाखवले त्यामुळे फक्त मी कॉन्टॅक्टिंग सरफेस दाखवले, पण ऍक्च्युली मी जर तुमची क्लच मल्टी डिस्क क्लच बघितला तर त्याच्यामध्ये ते कॉन्टॅक्टिंग सरफेस काय असतात, दोघांच्या प्लेटची समेशन प्लस 1 एवढे काय असतात त्याचे कॉन्टॅक्टिंग सरफेसेस असतात. एवढे कॉन्टॅक्टिंग सरफेसेस असतात. मग मल्टी डिस्क क्लच प्लेट मध्ये टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी विचारली बाय युझिंग युनिफॉर्म वियर. टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जर तुम्हाला विचारली तर तुम्ही टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काय म्हणणार सांगतो. हे बघा, टॉर्क ट्रान्समिटेड इज इक्वल टू युनिफॉर्म वियर येतो. युनिफॉर्म वियरला टॉर्कचा फॉर्म्युला सांगा. युनिफॉर्म वियरला सिंगल प्लेटला टॉर्कचा फॉर्म्युला सांगा, 1/2 μ W R1 + R2.
म्यू डब्ल्यू आर बरोबर युनिफॉर्म वियरला. ह्या एका कॉन्टॅक्ट सरफेसचा टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी म्हणजे एकच कॉन्टॅक्ट सरफेस आहे असं कन्सिडर केलं इथं. जर अजून एक सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आला, अजून एक सरफेस म्हणजे दुसऱ्या बाजूने, तर टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काय होणार? डबल. अजून एक सरफेस आला तर ट्रिपल, अजून एक सरफेस आला तर 4 टाइम्स, अजून एक सरफेस आला तर 5 टाइम्स. असे किती कॉन्टॅक्टिंग सरफेस आहेत तुमच्या इथं? एन. सो ह्याला काय करायचं? इंटू एन करायचं. सो टॉर्क ट्रान्समिटेड बाय सिंगल कॉन्टॅक्टिंग सरफेस इंटू नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस हे तुम्हाला काय मिळते? युनिफॉर्म वियर थिअरीनं टॉर्क ट्रान्समिटेड मिळते. असंच युनिफॉर्म प्रेशर थिअरीनं जर तुम्हाला टॉर्क ट्रान्समिटेड डिटरमाइन करायचं असेल फॉर मल्टीप्लेट क्लच तर टॉर्क कसा काढणार बघा? युनिफॉर्म प्रेशर आहे याचा अर्थ 2/3 म्यू डब्ल्यू आर. आर ला काय म्हणते इथं आपण? R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवाइड बाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. हे झालं फॉर सिंगल कॉन्टॅक्टिंग सरफेस. अशा तुमच्याकडे किती कॉन्टॅक्टिंग सर्फेस आहेत? N1 प्लस N2 प्लस 1 म्हणजे टोटल N नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस. इंटू N करायचा, टॉर्क ट्रान्समिटेड मिळतो. म्हणजे फरक काय आहे सिंगल प्लेट आणि मल्टीप्लेट मध्ये? सिंगल प्लेट मध्ये कॉन्टॅक्टिंग सरफेस एकच असेल तर फॉर्म्युला हाय, पण कॉन्टॅक्टिंग सरफेस वाढले म्हणजे मल्टीप्लेट झालं तर इंटू कॉन्टॅक्टिंग सरफेस करायचं. इंटू कॉन्टॅक्टिंग सरफेस करायचं, तुमचं बघानो तुमचा टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी तुम्हाला मिळते. हे एन म्हणजे स्पीड नाही आहे, एन म्हणजे स्पीड नाही तर हे एन म्हणजे काय? कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. ते कसं डिटरमाइन करायचं ते पण सांगितलं. ड्रायव्हरवरच्या प्लेट प्लस ड्रिव्हन वरच्या प्लेट प्लस 1 करायचं. ड्रायव्हर वरच्या प्लेट प्लस ड्रिव्हन वरच्या प्लेट प्लस 1 म्हणजे तुम्हाला टोटल नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेस मिळतात. ठीक आहे, हे म्हणजे गावानं मल्टी डिस्क क्लच. आता उद्यापासून मी याचे काय करणार बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करणार उद्यापासून. जर तुम्हाला याच्याबद्दल काय डाऊट असेल तर विचारा. मल्टी डिस्क प्लेटचं तुम्हाला डेरिव्हेशन कोणी विचारणार नाही, सिंगल प्लेटच विचारणार. त्याला फक्त काय करायचं? कॉन्टॅक्ट सरफेसनं मल्टिप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला काय मिळते? टॉर्क मिळते युनिफॉर्म प्रेशर आणि युनिफॉर्म विअरनिंग मल्टी डिस्क प्लेटसाठी. आता जर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. उद्यापासून आपण याचे काय करूया? प्रॉब्लेम्स बघूया. उद्या काय झालं? सुट्टी हो. सुट्टी कसली? रविवार. रविवारची सुट्टी कॅन्सल झाली. हो नको सर. एक दिवस सर आता ऑक्टोबर महिन्यात आलोय आपण, नोव्हेंबर डिसेंबर एक्झाम तुमची डिसेंबर एंडला किंवा जानेवारी 1st ला असेल मे बी. हा, तर आपल्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा अर्धा 2.5 महिने राहिल्यात. 2.5 महिने म्हणजे तरी 3 टॉपिक. ठीक आहे, मग कधीतरी एक्स्ट्रा घ्यायच लागणार की रे आपल्याला. चालते बरोबर आहे. थोडस संडेचं दोन्ही सब्जेक्ट राहू दे, एक सब्जेक्ट घेऊया. अल्टरनेट संडेला एक घेऊया. ठीक आहे, तू म्हणशील त्या टायमिंगला 11 वाजता. नको 8ला बरोबर आहे.